श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 78वा दशमस्कंध उत्तरार्ध रुक्मिणी पत्र रुक्मिणी हरण। श्री शुक म्हणतात, परीक्षिता, विदर्भ देशाचा राजा भीष्मक, त्याला 5 पुत्र आणि 1 कन्या होती। रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्ममाली, आणि रुक्मिणी मुलगी। रुक्मी सर्वात ज्येष्ठ। राजवाड्यात येणाऱ्या जाणाऱ्या अनेक लोकांकडून रुक्मिणीने कृष्णाचे सौंदर्य, शौर्य, गुण व वैभवाबद्दल ऐकले होते। तिकडे कृष्णांनीही रूप, गुण, शील, बुद्धी आणि औदार्य यांनी युक्त असलेली रुक्मिणी आपल्याला अनुरूप आहे हे जाणले होते। रुक्मी श्रीकृष्णाचा द्वेष करणारा होता, त्यामुळे आपल्या इतर बांधवांना कितीही वाटले तरी तो कृष्ण रुक्मिणी विवाहाच्या विरोधात होता। त्याच्या मनात शिशुपालाशी रुक्मिणीचा विवाह करावा असे होते। तिच्या विवाहाच्या घरात चर्चा होऊ लागल्या तेव्हा तिला शिशुपालाविषयी ऐकण्यात आले। रुक्मिणी मनात उदास झाली। मनोमन तिला कृष्णाविषयी आकर्षण निर्माण झाले होते। थोडा विचार करून तिने एका विश्वासू ब्राह्मणाला पत्र देऊन कृष्णाकडे पाठवले। पत्रात रुक्मिणी म्हणते, हे त्रिभुवन सुंदरा, कानाने तुमचे गुण ऐकूनच त्रिविध तापाचे निरसन होते। रूप पाहिल्यावर पुरुषार्थ प्राप्ती म्हणजे हेच असे गुणरूप ऐकूनच माझ्या चित्ताने निसंकोचपणे आपल्या अंतरात प्रवेश केला आहे। सर्व गुणसंपन्न आणि कुणाचेही मन मोहित करणारी अलौकिकता आपल्या ठिकाणी आहे, मग कोणती उपवर कन्या आपणास वरणार नाही। म्हणूनच मी मनातून माझे सर्वस्व तुम्हाला अर्पण केले आहे। आपल्यासारख्या वीरवराचा हा भाग इतर कुणी ओढून नेऊ नये, म्हणून आपण माझा येते येऊन पत्नी म्हणून स्वीकार करा। मी पूर्वजन्मी जप, तप, दान, व्रत, नियम इत्यादींनी देव, ब्राह्मण इत्यादींची तन मनाने आराधना केली असेल तर आपण माझे पाणी ग्रहण करावे। येथे शिशुपाल, जरासंधादिक राजे स्वयंवरात येतील, त्यांना परास्त करून मला वरावे। जर यात काही शंका वाटली तर आमच्या कुलपरंपरेनुसार मी आदल्या दिवशी गावाबाहेरील मंदिरात दर्शनास येईल, त्यावेळी मी तिथे भेटेलच। असे न होईल तर व्रतादिनी शरीर कृश करील। 100 जन्म घ्यावे लागले तरी तुमचीच वाट पाहीन। सुदेव ब्राह्मणाने दिलेले पत्र वाचून भगवंतही प्रसन्न झाले। त्यांनी त्या भूदेवाची साग्र संगीत पूजा केली, उत्तम आदरातिथ्य केले आणि म्हणाले, मीही मनात हाच विचार करीत आहे, त्यामुळे मी रात्री झोपू शकत नाही। आता रुक्मिणीनेच पाचारण केले आहे, मग शिशुपाल, जरासंधादी क्षत्रियांचा पराजय निश्चित आहे। श्रीकृष्णांनी दारुकाला सारथ्याला रथ तयार करण्यास सांगितले। त्या रथाला वेगवान असे 4 घोडे जुंपले। आधी त्या ब्राह्मणास रथात बसवले, नंतर स्वतः बसले। अतिथींचा सन्मान करणे, ब्राह्मणाची पूजा करणे, आदराने अग्रमान देणे हे गृहस्थ धर्माचे कर्तव्य भगवंत अवतारी पुरुष असूनही आवर्जून करतात। आपल्याला त्यांच्या वागण्यातून आदर्श स्वीकारता येतात आणि आपलेही जीवन धन्यतेस नेता येते। पण आपण हा कथाभाग म्हणून दुर्लक्षितो, मग नियती आपल्यालाही दुर्लक्षित असते। दारुकाने रथ हाकण्यास सुरुवात केली आणि रातोरात विदर्भात पोहोचले। कौंडण्यपूर, भीष्मकाची राजधानी। विवाहासाठी नगरी सुसज्ज झाली। विवाहासाठी एखादी नवतरुणी शृंगार करून तयार व्हावी तशी सगळे राजवाड्याकडे जाणारे मार्ग स्वच्छ केले होते। चौकाचौकात पुष्करणीतून पाणी थुई थुई नाचू लागले। अनेक जागी ध्वजपताका फरारू लागल्या। सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती। राजकुमारीचे लग्न आणि राजाज्ञा। प्रत्येक घरासमोरही रंगीबेरंगी रांगोळींची आरास केली होती। सगळे पौरजन नवीन उंची वस्त्रे परिधान करून, स्त्रियांनी दागदागिने घालून नगराची शोभा वृद्धिंगत केली होती। अत्तरे, फुले, माळा यांचा सुगंध चोहीकडे दरवळत होता, त्यामुळे प्रत्येकजण प्रसन्नचित्त होता। पुरोहितांनी ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे भीष्मकाने यथाविधी पुण्याह वाचन केले, करात कंकण बांधले, ब्राह्मणांना सुग्रास भोजन दिले। शुभ्र कळ्यांप्रमाणे दंतपंक्ती असलेल्या रुक्मिणीला मंगल स्नान करवून नवीन वस्त्रे व अनेक अलंकार घालून सजविले।